माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, ज्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या अगदी सोप्या भाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये व्यवस्थित समजून सांगण्याचा, डिटेलमध्ये समजून सांगण्याचा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. आणि आशा आहे की मला जे सांगायचं असतं किंवा जी कन्सेप्ट क्लिअर करायची असते तर ती अगदी डिटेलमध्ये आहे तशी तुमच्यापर्यंत पोहोचते. तर भरपूर दिवस झाले आपली यूट्यूबची फॅमिली जी आहे तर ती अगदी झपाट्याने ग्रो झालेली आहे. म्हणजे अगदी 10,000 पासून आता 40,000 सबस्क्रायबर्स आपले झालेले आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालंय. तर ही जी तुमची फॅमिली वाढलेली आहे, हे जे नवीन लोक माझ्यासोबत कनेक्ट झालेले आहेत, तर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंवा माझ्या कामाच्या बद्दल भरपूर असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ जो आहे तर तो फक्त आणि फक्त तुमच्या कमेंट्सच्या आधारावरती मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण तुमच्या मनामध्ये असणारे भरपूर प्रश्न आणि त्याची उत्तरं जी आहेत तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. नमस्कार, मी क्षितिजा आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपले लवकरच 50,000ची घट्ट फॅमिली होत आलेली आहे. आणि मी खरंच खूप एक्साइटेड आहे 50Kच्या सेलिब्रेशनसाठी. खूप धमाकेदार आणि काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक असं सेलिब्रेशन असणार आहे. केक कटिंग वगैरे असं काहीच नसणार आहे, काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं. मला जसं ऑडियन्सनी सपोर्ट केलं, प्रेम दिलं, तर त्याच पद्धतीतून माझ्याकडून काही कोणाला सपोर्ट किंवा काही प्रेम जे आहे तर ते मी कशा पद्धतीने देऊ शकते तर याचा मी थोडासा अभ्यास करते आता सध्या काय करायचं. बट यस, लवकरच 50Kचं सेलिब्रेशन जे आहे तर ते आपण सगळे एकत्र मिळून जे आहे तर ते सेलिब्रेट करणार आहे. तर त्यासाठी मला गरज आहे तुमच्या सबस्क्राईब्सची. तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. तर चालू करूयात आपल्या पहिल्या प्रश्नापासून. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कोलॅबोरेशन म्हणजे काय. तर कोलॅबोरेशन म्हणजे काय, तर कोलॅबोरेशन म्हणजे संघटन, ठीक आहे, म्हणजे एकत्र येऊन काम करणे. आता यूट्यूबवरती कोलॅबोरेशन म्हणजे काय, बघा आता मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते, ठीक आहे, आणि आता मोठे मोठे यूट्यूब चॅनल्स कोणते आहेत, जसं की आपण मराठीमध्ये बघायला गेलं तर वाव समृद्धी आहे, त्यानंतर सख्या जावा सख्या बहिणी ते चॅनल आहे, सुवर्णाज ब्लॉग आहे. तर हे भरपूर वेगवेगळे यूट्यूबचे चॅनल्स आहेत, ठीक आहे. तर मी काय करणार, माझ्या क्लासचं जे प्रमोशन आहे तर ते त्यांना करायला देणार, म्हणजे त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलवरती माझ्या क्लासचं ते प्रमोशन करतील, त्यालाच आपण बोलते कोलॅबोरेशन. म्हणजे चॅनल त्यांचा, ठीक आहे, कोर्स जो आहे तर तो माझा असेल आणि आम्ही एकत्र काम करतोय. मग कोलॅबोरेशन जे आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट होतात. त्यानंतर काही अमाऊंट असते कोलॅबोरेशनसाठी, ती अमाऊंट तुम्हाला पे करायची असते, कारण प्रत्येकाने बघा आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलेली असते आणि त्याचं जे आहे तर ते त्यांना अमाऊंट जी आहे तर ती त्यांना मानधन जे आपण म्हणतो तर ते त्यांना त्याच्या अकॉर्डिंगली मिळालंच पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कोलॅबोरेशन्स असतात. जसं यूट्यूबचं कोलॅबोरेशन असतं तर त्याच पद्धतीने वेगवेगळ्या सर्व्हिसचं पण कोलॅबोरेशन असते. म्हणजे बघा सपोज मी ग्राफिक्सची सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तर आपण दोघे एकत्र काम करणार. म्हणजे माझ्याकडे जर ग्राफिक्सचे क्लायंट्स असतील आणि जर त्यांना सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं असेल तर मी त्यांना तुमचा रेफरन्स देणार, आणि जर तुमच्याकडे सोशल मीडियाचे क्लायंट्स असतील आणि जर त्यांना ग्राफिक्स करायचं असेल तर तुम्ही त्यांना माझे रेफरन्स देणार. म्हणजेच एकत्र येऊन काम केलं की काय होतंय, माझे 10 लोक मी ओळखते, ठीक आहे, पण तुम्ही अजून 10 लोकांना ओळखताय, ठीक आहे. म्हणजे एकत्र येऊन काम केल्यामुळे आपण 10 लोकांना ओळखत होतो, आपलं काम 10 लोकांपर्यंत पोहोचत होतं, तर ते डबल अजून लोकांपर्यंत पोहोचणार. तर यालाच आपण बोलतोय कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन कसा करायचा तर त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बनवलेला आहे, त्याची लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे की मी एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवर आणि त्यात असं होतं की शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही व्हिडिओज अपलोड केले तर कधीच वॉच टाईम पूर्ण नाही होणार आणि मग चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्रॉब्लेम येईल. तर ताई हे खरं आहे का. तर आता बघा, तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल ना तर शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती जर अपलोड केलात ना तर फास्ट ग्रो होईल. शॉर्ट्समुळे काय होतं बघा, शॉर्ट्सला तुमच्या जास्त ऑडियन्स बघतात, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सबस्क्रायबर्स येतात. जर तुमचं क्वालिटी कंटेंट असेल ना आणि तर तो जास्ती लोकांपर्यंत पोहोचला तर शॉर्ट्समुळे तुम्हाला येतंय सबस्क्रायबर्स, आणि लॉंग व्हिडिओजमुळे काय होतंय, तुम्हाला वॉच टाईम जो आहे तर तो मिळतोय. आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला काय लागतंय, सबस्क्रायबर्स लागतात आणि वॉच टाईम लागतोय. तर जर तुम्ही शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही व्हिडिओज अपलोड केले तर तुमचे दोन्ही क्रायटेरिया जे आहेत तर ते एकत्र पूर्ण होतील. त्यामुळे शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही अपलोड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला चॅनल खूप जास्त फास्ट तुमचा ग्रो करायचा असेल. पण कंटेंटची क्वालिटी जी आहे ना तर ती सुद्धा तितकीच जास्त मॅटर करते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात कमेंट जी आहे, इनकम शुड नॉट बी शोन इन यूट्यूब ॲज पर क्रायटेरिया, काइंडली बी सेफ, सेम युअर चॅनल.
थँक्यू सो मच सगळ्यात पहिला माझी काळजी केल्याबद्दल, चॅनलची काळजी केल्याबद्दल. बट असं मोस्टली असं मिथ आहे की आपण ज्यावेळी आपलं यूट्यूबचं जे काही अमाऊंट आहे आपल्याला मिळते किंवा जे काही पेमेंट आपल्याला मिळतं ते जर आपण सांगितलं तर आपलं चॅनल ब्लॉक होऊ शकतं. बट ऑलमोस्ट तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे किंवा ऑलमोस्ट मोठमोठे जे क्रिएटर्स आहेत त्यांच्या पण व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की अगदी इझिली त्यांचं जे इन्कम आहे किंवा माझं पण इन्कम आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे यूट्यूबचं जे काय आहे ते. कारण आय थिंक आता बघा, मी या फील्डमध्ये काम करते, म्हणजे मी यूट्यूबचे क्लासेस घेते, यूट्यूबच्या रिलेटेड मी माहिती सांगते. मग याच्यामध्ये अगदी ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं खूप जास्त मॅटर करते माझ्यासाठी. म्हणजे मी काय करते, मी कशा पद्धतीने माझं चॅनल ग्रो केलं, मी काय त्याच्यामध्ये टेक्निक्स वापरले, तर हे जर मी तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवून माझा क्लास जो आहे तर तो जॉईन करणार जर तुम्हाला करायचं असेल तर. त्यामुळे आय थिंक ट्रान्सपरन्सी मॅटर करते. त्यामुळे मी कुठेतरी पहिल्यांदा रिस्क घेतली आणि म्हटलं की करूयात आपण, पण काय होतंय बघूयात. आपला जो काही कंटेंट आहे तर तो अगदी ट्रान्सपरंटपणे आपल्या सबस्क्रायबर सोबत शेअर करूयात. आणि बाय गॉड्स ग्रेस कुठलाही प्रॉब्लेम नाही आला आत्तापर्यंत तरी, कारण मी भरपूर वेळा माझे यूट्यूबचे जे काही पेमेंटचे स्क्रीनशॉट्स आहेत ना तर ते शेअर केलेले आहेत आणि त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण माझं टेक्निकल चॅनल आहे ना, मला एज्युकेशनल व्हिडिओज बनवायचे असतात, त्यामुळे मला हा कंटेंट तुमच्यासोबत शेअर करावाच लागतो. त्यानंतर अजून एक होता बघा, ताई स्क्रीन रेकॉर्डिंग कसं करायचं यूट्यूबमध्ये आणि आणखी काय करता येईल ज्यामुळे खूप लवकर व्हिडिओज व्हायरल करता येईल आणि यावर व्हिडिओज बनवता. ओके, स्क्रीन रेकॉर्डिंग कसं करायचं तर फोनमध्ये ना इनबिल्ट एक ॲप असतो स्क्रीन रेकॉर्डरचा. तो जर नसेल तर तुम्ही कुठलाही स्क्रीन रेकॉर्डर, जसा की मी एक्स रेकॉर्डर वापरते, एक्स रेकॉर्डर म्हणून आहे, प्ले स्टोअरला जाऊन सर्च करायचं, एक्स रेकॉर्डर मिळून जाईल. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. जर तुम्हाला हवा असेल एक्स रेकॉर्डर तर तो ॲप तुम्ही इन्स्टॉल करा, तुमची मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड होईल. आणि जर तुम्ही कम्प्युटर लॅपटॉपवरती करताय ना तर विंडोजसाठी, मला बाकीच्यासाठी नाही माहिती, जर विंडोज वापरताय तर अल्ट विंडोज आणि आर एकत्र टाईप करायचं. अल्ट विंडोज आणि आर जे कीज आहेत तर ते एकत्र टाईप करायचे. तुम्ही गुगलवरती सुद्धा चेक करू शकता. तुमचं स्क्रीन जे आहे लॅपटॉपचा किंवा कम्प्युटरचा तर तो ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होऊन जाईल. आणि व्हिडिओज लवकर व्हायरल करण्यासाठी एकतर ओके तुमचं चॅनलचे जनरल सेटिंग्स चेक करा, तुमची कन्सिस्टन्सी काय कन्सिस्टंटली तुम्ही कशा कन्सिस्टन्सी मेंटेन करताय, अल्टरनेट डेज 2 डेज तर ते चेक करा आणि ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. सोबतच कंटेंटची क्वालिटी खूप जास्त मॅटर करते. तर मी इथं बोलते, ठीक आहे, मी जर बोलतेय जर ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल, युजफुल असेल तरच तुम्ही ते कंटेंट बघणार आहात, ठीक आहे, नाहीतर तुम्ही नाही बघणार इतका सगळा मोठा व्हिडिओ. त्यामुळे कंटेंटची क्वालिटी, त्यामधला कंटेंट जो आहे तर तो चांगल्या प्रकारे तुम्ही एकदा तपासून घ्या. त्याचं एडिटिंग असेल तर ते एकदा तपासून घ्या, थंबनेल्स असतील तर ते एकदा चेकआउट करून घ्या. आणि जर या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील अगदी डिटेलपासून, चॅनल कसं क्रिएट करायचं तिथपासून, तर तुम्ही माझा यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो जॉईन करू शकताय. नंबर जो आहे माझा तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲप करा, कॉल करा, तुम्हाला जे काही क्लासचे डिटेल्स असतील तर ते मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर अजून दुसरी कमेंट होती बघा, मी व्हिडिओ टाकते पण व्ह्यूज नाही येत. आता ओके, व्हिडिओ टाकताय तुम्ही, व्ह्यूज नाही येत, काही प्रॉब्लेम नाही आहे. या केसमध्ये काय करायचं तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, अगदी लक्षपूर्वक बघा कारण तुम्हाला खूप जास्त युजफुल होईल. जर तुम्ही व्ह्यूज येत नाही आहेत ना तर तुम्ही काय कंटेंट अपलोड करताय, त्या कंटेंटची क्वालिटी काय आहे तर ते एकदा तपासच तुम्ही चेक करा. पण एका निशवरती, निश म्हणजे काय तर जसं की तुम्ही डेली व्लॉग्स अपलोड करताय तर डेली व्लॉग्स तुम्ही किती अपलोड केले, 30-40 अपलोड केल्यात, बस स्टील व्ह्यूज येत नाहीत तर तुमचं निश चेंज करा, कंटेंट चेंज करा. काहीतरी वेगळं जर तुम्हाला येत असेल किंवा काहीतरी तुम्ही इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह त्याच्यामध्ये ऍड करू शकता डेली व्लॉग्समध्ये तुमच्या, तर त्या अकॉर्डिंगली करा, निश चेंज करा. मग एज्युकेशनल कॅटेगरीजमधलं काय येतं का तुम्हाला, मग ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा जो काही कंटेंट असेल. आता माझं जर चॅनल तुम्ही बघितलात ना तर सुरुवातीला बघा मी ट्रॅव्हलचे व्लॉग्स करायचे, मग प्रेग्नन्सीमुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे माझं ट्रॅव्हलिंग बंद झालं आणि मग त्यामुळे मी ॲनिमल शेल्टर माझं जे होतं तर ते चालू केलं होतं. तर शेल्टरचे पण व्लॉग्स होते, बट बाळ झाल्यानंतर शेल्टरला पण माझं जाणं खूप कमी झालं. त्याच्यानंतर मग मी गार्डनिंगचे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्यानंतर डेली व्लॉग्स पण अपलोड केलेले आहेत. त्यानंतर मी बघा दत्तगुरूंचे, दत्त महाराजांचे व्हिडिओज जे आहेत ना तर ते पण अपलोड केलेले आहेत. आणि त्यानंतर फायनली आता मी एज्युकेशनल कॅटेगरीजमधले व्हिडिओज अपलोड करते. तर चेंज करा, स्विच करा,
ठीक आहे. तुमचा जो काही कंटेंट असेल तर तो स्विच करा अकॉर्डिंगली. तुमचं ऑडियन्सला काय आवडतं तर ते अकॉर्डिंगली मिळेल. बट येस, थोडाफार वेळ द्या तुमच्या चॅनलला किंवा तुमच्या कंटेंटला किंवा तुमच्या ऑडियन्सला. लगेच 2 व्हिडिओज अपलोड केले आणि तुम्हाला सबस्क्रायबर्स येत नाही आहेत किंवा व्ह्यूज येत नाहीत म्हणून स्विच करू नका. त्याच कंटेंटवरती त्याच निशवरती अगदी 20-30 व्हिडिओज अपलोड करा आणि मग जर काहीच होत नसेल तर मग फायनली तुम्हाला तुमचा कंटेंट जो आहे तर तो चेंज करावाच लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून पुढची होती, मॅम तुमची लव्ह स्टोरी सांगा, अशी तुमची एक कमेंट आली होती. तर अगदी डिटेलमध्ये मी नाही सांगत, बट येस, आमचं लव्ह मॅरेज आहे आणि खूप वर्षांपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो आणि त्याचमुळे आय थिंक म्हणजे अंडरस्टँडिंग जी आहे किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्या अगदी मॅच झालेल्या आहेत. अगदी विचार नसतील जुळत तरी प्रेम आहे, लव्ह आहे तर ते एकमेकांना कनेक्ट करून ठेवत असतं आणि त्यामुळे आय थिंक खूप छान लव्ह स्टोरी आहे. 2 छोट्या मुली आहेत. 4 वर्षापूर्वी आमचं लग्न झालेलं आहे आणि अगदी रितसर पद्धतीने, लव्ह मॅरेज असलं तरी अगदी अरेंज पद्धतीने जे आहे तर ते लग्न झालंय. कोरोनाच्या पिरियडमध्ये लग्न ठरलं होतं त्यामुळे अगदी मोजकीच लोक बोलवली होती आणि जे की मला वाटते खूप जास्त फायदेशीर होतं आमच्यासाठी. बजेट फ्रेंडली मॅरेज जे आहे तर ते झालं, जे की आम्हाला हवंच होतं. खूप कमी लोक आली होते, जे जवळचे आहे तर ते आले होते. काही जवळची लोक आली नव्हती, त्याचं आम्हाला थोडं वाईट पण वाटतं. बट यस, जसं आम्हाला हवं होतं तर त्या पद्धतीने लग्न झालेलं आहे आणि 2 छोट्या गोंडस मुली आहेत आणि खूप छान चालू आहे. बाकी डिटेलमध्ये कधीतरी मी तुम्हाला नंतर सांगेन. त्यानंतर तुमचा अजून एक प्रश्न होता की ताई तुमचा माईक कोणता आहे ते सांगा ना प्लीज, मला पण हवा आहे. माझं माईक ना ग्रीनारोचा आहे, ग्रीनारोचा. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तो प्रोडक्ट मी इथे टॅग करते, ॲमेझॉनवरती मिळतो तर तो मी प्रोडक्ट इथे टॅग करते. त्याच्यामध्ये ना आता मी नाही वापरला माईक कारण माझं माईक आहे वरती. वाजलेत रात्रीचे 1:30 वाजले आता आणि जर मी तो माईक आणायला गेले, शोधाशोधी चालू केली ना तर माझ्या मुली उठतील, तर त्यामुळे माईक नाही आणलेला मी असंच. कारण माझा फोन खूप जवळ आहे ना माझ्यापासून, त्यामुळे आय थिंक मला आवाजाची इथे गरज नाही. आणि जर माझा थोडासा आवाज कमी असेल ना तर मी नंतर एडिटिंगमध्ये व्हॉइस जो आहे ना तर तो इन्क्रीज करते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. ते ग्रीनारोचं माईक आहे, त्याची लिंक जो आहे तर ती मी इथे प्रोडक्ट जो आहे तर तो मी टॅग करत आहे. त्याच्यामध्ये ना 2 रिसिव्हर आहेत, म्हणजे 2 लोक बोलू शकतात. म्हणजे मी बोलते किंवा माझं एक पॉडकास्ट आहे, अजून कोणतरी एक आहेत गेस्ट, तर मी दोघांना आम्ही माईक वापरू शकतो. आणि एक छोटासा असतो रिसिव्हर, तर तो तुमच्या फोनला कनेक्ट करायचा, डिव्हाइसला कनेक्ट करायचा असतो. वायरलेस माईक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तो प्रोडक्ट जो आहे तर तो टॅग करते. पुढचा प्रश्न होता, ताई लॉंग व्हिडिओ किती मिनिटाचे बनवायचे? लॉंग व्हिडिओज असं काही लिमिट नाही आहे. आता बघा, जर तुम्ही नवीन असाल ना यूट्यूबवरती तर साधारण 7 ते 10 मिनिटापर्यंतचे व्हिडिओज बनवा, कारण ऑडियन्स पहिला कनेक्ट झाला पाहिजे, ऑडियन्सचा तुमच्यावरती ट्रस्ट बसला पाहिजे, मग नंतर तुम्ही मोठे. तर माझे व्हिडिओज बघा 20-20 मिनिटाचे असतात, कारण कंटेंटच तितका असतो. जितकी माहिती तुम्हाला मी सांगत असते ना तितकं म्हणजे मला असं वाटतं की वेळ अपुरा पडला असं मला होत असतं. त्यामुळे माझे मोठे मोठे व्हिडिओज होतात, कारण भरपूर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं असतं. तुम्ही सुरुवातीला काय करा, छोटे व्हिडिओज बनवा 7 ते 10 मिनिटाचे आणि नंतर तुम्ही थोडे ड्युरेशन वाढवत जे आहे तर ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील तर नक्कीच ऑडियन्स तुमचा जो आहे तर तो तुमचे व्हिडिओज बघणार आहे. ठीक आहे. आणि अजून तुमचं होतं की विदाऊट फेस शोईंग यूट्यूब व्हिडिओ बनवू शकतो का, कोणते विषय त्यासाठी चूज करू शकतो? तर येस, विदाऊट फेस तुम्ही भरपूर यूट्यूब चॅनल्स चालू करू शकता. त्यातली काही लिस्ट जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही कुकिंग व्हिडिओज फक्त तुमचे युटेन्सिल्स दाखवू शकताय, गार्डनिंग असेल, त्यानंतर सायन्सचे काही छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज असतील ते दाखवू शकताय. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग करणार आहात ना तर तुम्ही तुमचे बुक, तुमचं पेन किंवा तुमचं अशा प्रकारचा व्हाईट बोर्ड असेल तर तो फक्त शो करायचा आणि तुमचे हात दिसतील. तुम्ही मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स कुठल्याही ह्याचे सब्जेक्ट्सचे जे क्लासेस असतील किंवा जे व्हिडिओज असतील तर ते तुम्ही ऑनलाईन याच्यावरती घेऊ शकताय. अजून भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला काही क्राफ्ट करता येत असेल, DIY काय करता येत असेल किंवा जरी तुमचं डेली रुटीन जरी असेल ना तरी फक्त तुमचे जे काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करताय ना तर ते जरी तुम्ही शोकेस केले विदाऊट शोईंग युअर फेस तरीसुद्धा तुमचे ब्लॉग्स जे आहेत ना तर ते हिट होऊ शकतात. सो येस, आपण याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज बनवूयात, कारण याच्यावरती तुमचे भरपूर असे प्रश्न आलेले आहेत की चेहरा न दाखवता व्हिडिओज कसे बनवायचे. तर नक्की मी याच्यावरती तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेन. तर अजून एक कमेंट होती, आता याच्यामध्ये प्रश्न नाही आहे, एक छोटीशी ॲप्रिशिएशन कमेंट आहे. तुमचं सबस्क्रायबर्स 4000 होते. वाव, व्हेरी नाईस मॅडम, मराठी वुमेन ग्रो करते, बघून खूप भारी वाटलं, सिरियसली. ओके, तर या माझ्या सबस्क्रायबर्स आहेत आणि माझ्या स्टुडंट पण आहेत. खाली लिहिलंय की आणि मी तुमचा क्लास
केला आहे मागे. तर या माझ्या स्टुडंट पण आहेत, सबस्क्रायबर पण आहेत. येस, तर मराठी माणसं ग्रो करतायत आणि आपली मराठी माणसंच त्यांना सपोर्ट करतात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर नक्कीच माझ्यासारखे अजून इतरही काही कॉन्टेंट क्रिएटर्स असतील तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी जे आहे, तर तुमचं कंटेंट, त्यांचं कंटेंट चांगलं असेल ना, तर नक्कीच एकमेकांना सपोर्ट करा आणि नक्कीच एकमेकांसोबत ग्रो करूयात. मला सपोर्ट करा. मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सेम आहे. प्लीज शेअर लिंक फॉर माईक अँड ट्रायपॉड इन दिस व्हिडिओ. तर याच्यामध्ये मी तुम्हाला लिंक देईन, माझ्या ट्रायपॉडची पण देईन. अगदी स्वस्तातलं स्वस्त आहे, 474 रुपयाचा आहे, मिशोवरचा प्रोडक्ट आहे. त्याची लिंक मी देईन आणि माईकची पण लिंक मी तुम्हाला देईन. ठीक आहे. अजून एक कमेंट आहे, ही पण खूप छान कमेंट आहे बघा. थँक्यू ताई, कारण तुमच्यामुळे मी परत माझा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आणि आता माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर झाले आहेत. तुम्ही बोलल्याप्रमाणे माझ्यावरती पण सगळे हसत होते म्हणून मी व्हिडिओज बनवणं बंद केलं होतं, पण आता मला तुमच्यामुळे परत आशा मिळाली. थँक्यू. थँक्यू सो मच सगळ्यात पहिला की तुम्ही कमेंट केली त्याच्याबद्दल इतकी सुंदर. तर लोक काय बोलतात, लोक प्रत्येक गोष्टीत बोलतच असतात. जर तुम्ही चांगलं काय केलं किंवा वाईट काय केलं, प्रत्येक गोष्टीत बोलतच असतात. बट आपल्यासाठी चांगलं काय आहे, आपण जो कंटेंट देतोय किंवा आपण जो कंटेंट करतोय तर तो चांगला असेल. तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट्स जे असतील तर त्या अगदी इग्नोर करून टाका. जर तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल ना तर लगेचच कमेंट आलीची आली लगेच डिलीट करून टाकायची, विषय सोडून द्यायचा. ठीक आहे. थँक्यू सो मच या कमेंटबद्दल. आणि अजून पण होती की खूप छान, नाही खूप थँक्यू, अशीच गाईडलाईन चालू ठेवा, खूपच भारी, मी रोज तुमचे व्हिडिओज पाहते, यू आर माय मोटिवेशन, कीप इट अप. मला भरपूर लोकांनी तशी कमेंट केली की यू आर माय मोटिवेशन. मला खूप छान वाटतंय तुम्ही मला अशी कमेंट करताय याच्याबद्दल. कारण म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करणं, फॅमिली बॅलन्स करणं तितकं सोपं नसतं. आय नो, मी त्या फेजमधून जाते आणि तुम्ही सुद्धा त्या फेजमधून जात असणार आहे. आणि येस, जर थोडासा वेळ आपण इकडे तिकडे मॅनेज केला ना, टाइम मॅनेजमेंट आणि गोल सेट केले ना, तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल होत असतात. आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओज बघत राहा, म्हणजे त्या व्हिडिओजमधून ना तुम्हाला अजून मोटिवेशन मिळतं की जर हे करू शकतात ना तर आपण पण करू शकतो. त्यामुळे चांगला कंटेंट बघा. त्यानंतर अजून एक होता, एवढं सांगतेस पण व्हॉट्सॲपला रिप्लाय देत नाहीस तू. आता व्हॉट्सॲपला मी भरपूर जणांना रिप्लाय दिला आहे, बट येस माझ्याकडून जर चुकून कोणाला रिप्लाय दिला नसेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आता ह्या सॅटर्डे संडे ना सगळे तुमचे व्हॉट्सॲप जे आहेत, माझे जुने व्हॉट्सॲप वगैरे आलेले आहेत तर ते सगळे चेक करणार आहे. कारण काय होतं, मी काय करते, जे काही माझे मेसेजेस आलेले असतात ना तर त्यांना सगळ्यांना रिप्लाय देते. सोबतच ज्यांचे कॉल्स वगैरे मिस कॉल वगैरे असतात ना तर ते सगळे माझे व्हर्च्युअल असिस्टंट जे आहेत तर त्यांना मी फॉरवर्ड करते रवीना, आणि मग नंतर त्या कॉल बॅक करतात. कारण इतके सगळे कॉल्स मला एकटीला रिसिव्ह करणं पॉसिबल होत नाही, बट भरपूर कॉल्स मी उचलते, सगळ्यांशी मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. बट मला जे जमत नाहीत ना तर ते मग मी रवीनालाच देते, ती सुद्धा डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ती सांगते. ताई मला तुमचा नंबर द्या ना, मला क्लास लावायचा आहे, अशी एक कमेंट होती. तर माझा नंबर आहे 8600333201. तर एका ताईने मला कॉल करून विचारलं की तुम्ही असं कसं काय ऑनलाईन नंबर देताय, म्हणजे सेफ्टीचा इश्यू आहे, तुम्ही कसा काय ऑनलाईन नंबर देताय. तर सेफ्टीचा इश्यू आहे, आय नो. माझा फोन जो आहे ना तो संध्याकाळी 9-10 नंतर सायलेंट मोडवरती असतो. कारण कधी कधी काय होतंय, तुम्ही माझे व्हिडिओज ना रात्री 11 वाजता 12 वाजता बघताय, मग माझा नंबर सेव्ह करता करता काय होते, चुकून कॉल पण लागते, मग 12-1 वाजता 2 वाजता मला फोन येतात. मग त्यामुळे काय करते मी, डायरेक्ट माझा फोन जो आहे ना तर तो सायलेंट मोड करून ठेवते आणि मग नंतर सकाळी 11 वाजता फोन जो आहे ना तर तो सायलेंटचा काढते. म्हणजे घरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, या दोघींना माझ्या मुलींना उपयोग करून झालं की मग नंतर 11 वाजता मी माझं जे काम आहे ना तर ते चालू करते. मी अशी माझी प्रायव्हसी मेंटेन करते. आणि हा माझा व्यावसायिक नंबर आहे, बिझनेस नंबर आहे. त्यामुळे जर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर नंबर देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मला ना असं म्हणजे ट्रान्सपरन्सी हवी आहे त्याच्यामध्ये. मी भरपूर असे कोर्स बघितलेत जे लोक नंबर्स देत नाहीत, फक्त मेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्या, ते मेलवरतीच तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड देतात आणि मग तुमचे काय डाऊट्स असतील ना तर ते मेलवरतीच विचारायचे. आता मला थोडासा हेडेक होतोय, माझे जे काही स्टुडंट्स असतील ना तर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अगदी 10 वेळा 20 वेळा मला कॉल करतात, मला थोडासा हेडेक होतोय. बट मला थोडंसं चांगलं वाटतं की जर येस म्हणजे अगदी डिटेलमध्ये किंवा अगदी बारकाईने आपण यांचे जे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करू शकतो. आणि आय थिंक त्याचीच गरज आहे सध्या. म्हणजे आपण बोलणं प्रत्यक्षात, आणि ज्यांच्यासोबत माझं बोलणं होत नाही तर त्याच्यासाठी सेपरेट मी टीचर अपॉइंट केलेले आहेत. मला जे कॉल्स रिसीव्ह करता येत नाहीत तर ते टीचर जे असतील तर ते त्यांचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते सॉल्व्ह करतात. अजून एक तुमचा प्रश्न होता, तुमचे मिस्टर कुठे असतात, ते काय करतात, थोडे सांगता का.
तर माझे मिस्टर इथेच असतात माझ्यासोबत. आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो. तुमचा अजून एक प्रश्न होता की तुम्ही कुठे राहताय, तर मी कोल्हापूरमध्ये राहते, प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये राहते. माझे मिस्टर माझ्यासोबतच असतात. ते काय करतात तर ते सुद्धा व्यवसायामध्येच आहेत. म्हणजे रिनोव्हेशनची जे कामं असतील ना तर त्याचे सगळ्याचे कॉन्टॅक्ट घेतात, जसे की पेंटिंग असेल, फॅब्रिकेशन असेल, तर सगळे जे होम रिनोव्हेशनचे जे काय असतील ना, इलेक्ट्रिशियन असेल, कार्पेंटर असेल, तर ते सगळ्याचे कॉन्टॅक्ट घेतात आणि त्या अकॉर्डिंगली त्यांचं काम असते. बट आता काय झालंय सांगू का, थोडंसं त्यांनी थोडंसं त्यांचं काम आहे ना, तर मी माझ्यामुळे त्यांनी त्यांचं थोडंसं काम जे आहे तर ते कमी केलं. सकाळी जातात साईटवरती, दुपारी पूर्ण वेळ आमच्यासोबत असतात आणि संध्याकाळी पुन्हा साईट क्लोज करायला जातात. कारण सध्या मला आणि मुलींना दोघींना, आम्हाला तिघांना त्यांची खूप जास्त गरज भासते. कारण 2 मुलींना सांभाळणं माझ्या एकटीसाठी तितकं जास्त पॉसिबल होत नाही. त्यामुळे फॅमिली जी आहे तर ती मोस्ट ऑफ द टाईम आम्ही एकत्रच असतो. आणि आय थिंक हाच बेनिफिट आहे ना वर्क फ्रॉम होमचा, की मला खूप छान वाटतंय की यस आपण काम करतोय, घरातली सगळी लोक काम करतोय, तर आपण तितका जास्त क्वालिटी टाइम एकमेकांसोबत स्पेंड करू शकतोय. कारण भरपूर ठिकाणी कसं होतंय, दोघं हजबंड वाईफ दोघं वर्किंग असतात आणि मग रात्री कोण 9 वाजता येतं, कोण 10 वाजता येतं आणि इतकं ते थकून आलेले असतात की एकमेकांसोबत व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन सुद्धा करता येत नाही. तर मी स्वतःला खूप जास्त ग्रेटफुल मानते की माझ्यासोबत या गोष्टी नाही होत आहेत. कारण माझं वर्क फ्रॉम होम आहे, मी घरातून फॅमिली लाईफ जी आहे तर ती बॅलन्स करून या ज्या गोष्टी आहेत तर त्या करते. आणि माझ्या फॅमिलीला मी, माझे हजबंड जे असतील तर ते आम्ही दोघं जण आहेत तर ते व्यवस्थित वेळ देऊ शकतो. त्यामुळे मी स्वतःला खूप जास्त ग्रेटफुल समजते. अजून एक होता मला कमेंट की डू नॉट मॅनेज युअर सेल्फ, प्लीज टेक सजेशन फ्रॉम फायनान्शियल ॲडवायझर. म्हणजे फायनान्सबद्दल आहे हा, मी हा व्हिडिओ केला होता ना तर त्याच्या खाली कमेंट आली होती. पण सांगू का, फायनान्शियल बाबतीत म्हणायला गेलं तर मी खूप अप्स अँड डाऊन्स बघितलेले आहेत. अगदी खूप लहान एजमध्ये खूप अप्स आणि खूप डाऊन्स जे आहेत ते बघितलेत. म्हणजे एक्झॅक्टली काय करायला नको तर हे मी खूप जास्त जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे आय थिंक फायनान्शियल असं म्हणजे मला लगेच क्लिक होते की काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे, कुठं प्लॅनिंग. हां, तर बाकी SIP करायची आहे किंवा LIC करायची आहे तर त्याच्यामध्ये त्या फील्डमधल्या एक्सपर्ट लोक जे असतात ना तर त्यांची मदत मला लागेल. ठीक आहे, मला नाही एवढं हे येणार. बट यस स्टील बाकी ओव्हरऑल फायनान्स कसा मॅनेज करायचा, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, गोल्डमध्ये किती करायचे आहेत, इमर्जन्सी फंड्स माझ्याकडे किती हवा, किंवा FD काय करायची असेल तर ती किती करायची आहे, मुलांसाठी सेव्हिंग्स कशी करायची, LIC किती करायचे. तर हे जे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन्स आहेत ना तर ते अगदी मी व्यवस्थित करू शकते. आणि आय थिंक पुढच्या 10-20 वर्षांमध्ये लवकरात लवकर जे आहेत तर ते मी म्हणजे असं फायनान्शियल बर्डनपासून जे आहे तर ते मुक्त, म्हणजे पैसे कमवावेच त्या एजला तर असं होणार नाही. बट यस जर मला मिळाला वेळ, कारण मला माझं असं प्लॅनिंग आहे की आत्ता म्हणजे या 10 वर्षामध्ये जितकं काम आपल्याला करता येईल ना तितकं काम करायचं आणि तिथून पुढे मग थोडेफार पॅसिव्ह इन्कम स्वतःसाठी क्रिएट करायचे, जिथे आपण स्वतः नसलो तरी चालू पण आपल्याला इन्कम जो आहे तर तो येत राहिला पाहिजे. तर असं थोडंसं प्लॅनिंग आहे. तर डिटेलमध्ये काय प्लॅनिंग आहे ना तर ते तुम्हाला पण मी नक्की सांगेन. बट येस, फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ना ते मला स्वतःलाच करायला आवडतं, माझं स्वतःचं सुद्धा आणि हजबंडचं सुद्धा. तर रोज घरामध्ये आल्यानंतर संध्याकाळी एक टिप आहे, मी तुम्हाला पण सांगते, शास्त्रानुसार आहे, की तुमचे जे काही पैसे असतील घरामधले तर ते तुमच्या घरातल्या स्त्रीच्याच हातात द्यायचे आणि तिलाच जो काही व्यवहार असेल, म्हणजे किती आले किती गेले तर तो करायला द्यायचा. त्यामुळे मी रोज हजबंड घरी आल्यानंतर त्यांच्याकडून त्यांचं जे काय दिवसभराचं जे काही कमी असेल तर ते माझ्या हातात देत नाहीत, ते गिरिजाच्या नाही तर राशीच्या हातात देतात आणि मग त्या दोघींपैकी कोणाला दिले तर ते माझ्याकडे आणून देतात. तर कारण त्या आमच्या घरच्या मेन लक्ष्मी आहेत ना, तर त्याच्यामुळे तर असं असतं आमचं. म्हणजे पैशाचं फायनान्शियल प्लॅनिंग खूप चांगलं होतं. त्यांच्या पैशांच्या मध्ये किंवा त्यांच्या फायनान्समध्ये मी जास्त इंटरफिअर नाही करत. बट सजेशन्स माझ्याकडून मला काय द्यायचे असतील तर ते मी नक्कीच देते. कारण त्यांच्या फायनान्समधून खूप मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत तर ते आम्ही केलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याहीपेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत त्या बाबतीत. मला पैसे कमवायला कळतात पण हिशोब वगैरे असं फारशा गोष्टी मला कळत नाहीत, फ्रँकली सांगते. बट ही नोज व्हेरी वेल सगळ्या गोष्टी, अगदी कॅल्क्युलेशन वगैरे सगळं व्यवस्थित माहिती असते. बट स्टील दोघे मिळून एकत्र काम करतो, त्यामुळे आय थिंक गोष्टी ज्या असतील तर त्या अगदी सोप्या होतात. आणि त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुमची होती
अ, अ, तुमचे शिक्षण किती झाले आहे? तर माझं शिक्षण ना खरं सांगू का, माझं शिक्षण झालं आहे, मी सगळ्यांना सांगते, थोड्या जणांना सांगते, डिग्री झाली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, पण डिग्री नाही झालेली आहे. माझा डिप्लोमा झालेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि डिग्री सेकंड इयर मी ड्रॉपआउट केलेला आहे, लेफ्ट केलेला आहे, कारण त्यावेळी काही कंडिशन्स तशा होत्या, फायनान्शियल रिलेटेड असतील किंवा माझ्या वैयक्तिक पर्सनल काही होत्या. एकतर मुंबईला ॲडमिशन घेतलं होतं, तिथे राहायची माझी अजिबात इच्छा नव्हती आणि भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळी त्या लाईफमध्ये माझ्या घडल्या आणि मग इंजिनिअरिंग जे आहे ते मी ड्रॉप केलं. इंजिनिअरिंग ड्रॉप केल्यानंतर मी सगळ्यात पहिला माझं काम पैसे कमवण्याचं सगळ्यात पहिलं माझं साधन असेल तर ते म्हणजे मी क्लासेस घ्यायला चालू केले, ट्युशन्स घ्यायला चालू केले. तेव्हा सुरुवातीला माझ्याकडे 2च मुलं होती आणि ज्यावेळी ट्युशन बंद केला, म्हणजे मुंबईवरून आम्ही इकडे येणार होतो ना, तर त्यावेळी आम्ही ट्युशन बंद केला, तर त्यावेळी 30-35 मुलं माझ्याकडे क्लासला होती. अगदी फर्स्टपासून 10th पर्यंत, 10वीपर्यंतचे सगळे क्लासेस मी घेत होते. थोडंफार टाईम मॅनेज करायला लागायचा. माझा भाऊ पण मला मदत करायचा, माझी मम्मी पण मदत करायची लहान मुलांचे क्लासेस घेण्यासाठी. हायर लेवलचे जे काय होते तर ते मी स्वतः घ्यायचे. म्हणजे त्यावेळीपासून मला स्वतःला पैसे कमवायची सवय जी आहे तर ती लागलेली आहे. तर शिक्षण मेन पॉईंट होता. तर माझं मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा झालेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमधून. स्कॉलरशिपमधून शिक्षण झालं आहे, अगदी फुकटात झालेलं आहे सगळं, एक्स्ट्रा पैसे आणि उलट मला मिळालेत स्कॉलरशिपचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, आता ही कमेंट आय डोंट नो कशी होती बट स्टिल मी तुमच्यासोबत शेअर करते. 26 लाखचा काहीतरी प्लॅन करताय, ते तुम्हाला खूप मोठं वाटत आहे, मग तुम्ही स्वतःचे फ्लॅट आणि 2 प्लॉट घेतले आहेत. नाही, कितीला घेतले? आमच्याकडे 1 BHK 40 लाख अबाव आहे. तर आता बघा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अमाऊंट असते, बरोबर. आय डोंट नो निगेटिव्ह कमेंट होती की पॉझिटिव्ह होती, बट मी त्यांना पॉझिटिव्हलीच रिप्लाय दिलेला आहे. तर 26 लाख ही त्यांना छोटी अमाऊंट वाटते, पण माझ्यासाठी 26 लाख खूप मोठी अमाऊंट आहे, अजूनही मोठी आहे. माझ्यासाठी 10 रुपये सुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे, कारण ती कमवायला खूप कष्ट, खूप एफर्ट्स लागतात. कोणीही जाऊन ते देत नाही. अगदी भीक मागायची म्हटली ना तरी तितकं कॉन्फिडन्स लागतो, ती कोणालाही जमत नाही, तर इतकं ते हे आहे. त्यामुळे पैसे कमवायची खूप छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि 26 लाख म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. आणि आय थिंक आता या 26 लाख मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी एक इच्छा आहे, मला एखादी वस्तू घ्यायची आहे आणि त्याची किंमत साधारण 25-26 लाखापर्यंत चालते. मग त्यांनी गेस केलं असेल की ती 25-26 लाखाची मी प्रॉपर्टी घेते. आणि मग त्या मला विचारत होते की तुम्ही 2 प्लॉट घेतले आणि आता ही अमाऊंट तुम्हाला का मोठी वाटते, 2 प्लॉट घेतला, एक घर घेतलं, ही का मोठी वाटते. तर मला आता ही जी 26 लाखाची जी काही वस्तू आहे तर ती मला स्वतःला घ्यायची आहे, माझ्या एकटीच्या जीवावरती. कारण ऑलरेडी हजबंडवरती ते 2 प्लॉट्स असतील किंवा हे घर असेल तर याचं बर्डन आहे. त्यामुळे ती जी आहे तर ती मला स्वतःला माझ्या हिमतीवरती घ्यायची आहे. त्यामुळे ती माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट असणार आहे. आणि आता त्यांच्याकडे 1 BHK 40 लाखला मिळतोय, तर डिपेंड करतं ना कुठे तुम्ही हे करताय. तर मी फ्लॅटमध्ये राहत नाही, मला फ्लॅट म्हणजे आम्हाला इकडे आवडत नाही, कारण आमच्या इकडे कसं सगळी घरं अशी खाली असतात, ग्राउंडवरती असतात. तर मी कोल्हापूरमध्ये राहते, तर आय डोंट नो आता बाकीच्या ठिकाणी किती रेट्स चालू आहेत, पण आमच्या इथे साईडला एक गुंठाचे प्लॉट्स विकत आहेत तर ते 22 लॅक्सनी विकतात. जिथे आम्ही राहतोय तर तिथे 1 गुंठाचे प्लॉट 22 लॅक्सनी विकत आहेत. आणि आय डोंट नो बाहेर, तुम्ही मग बाहेर गेला तर थोडंसं बाहेर गेलात ना तर मग 10 लाखाने गुंठा पण मिळतो, अजून थोडा आत गेला तर 5-6 लाखाने पण मिळतो. आणि खूप बल्कमध्ये जर तुम्ही शेती वगैरे घेताय किंवा जर अशी ओसड पडलेली जमीन घेताय ना तर 2-3 लाखाने पण देतात, पण ती बल्कमध्ये घ्यावी लागते. 36 गुंठा, 20 गुंठा, 30 गुंठा असं असते. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे रेट्स असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर तुम्हाला करोडचे फ्लॅट्स आहेत, तिकडे फ्लॅट्स आहेत, ठीक आहे. तर हे वेगवेगळे अंतर असतात. त्यामुळे ओके, मला आन्सर द्यायचं होतं ते दिलंय. त्यानंतर इतकं सर्व करायला वेळ कसा मिळतो, तर वेळ मिळतो म्हणजे वेळ काढतो आपण. आता मी 1:30 वाजता बसले ना, मगाशी मी 1:30 वाजले म्हटले, तर आता 1:45 वाजलेत रात्रीचे. ही व्हिडिओ मी आता रेकॉर्ड करणार, त्यानंतर मी ती एडिट करणार आणि त्यानंतर उद्या सकाळी जे आहे ते मी अपलोड करणार. तर वेळ काढावा लागतो. प्रत्येकालाच कंटाळ, आळस जो आहे तर तो आलेला असतोय. पण जर आपलं काम असेल ना तर आपल्याला कसाही वेळ मिळतो, आपण कसंही ते मॅनेज करतो. आणि मग थोडीशी मी हाऊस हेल्प वगैरे लावलेली आहे. अगदी सगळी कामं मी स्वतःच करते आणि सगळं मी मॅनेज करते असं नाही आहे. थोडीफार हाऊस हेल्प आहेत, मला हजबंड थोडेफार हेल्प करतात आणि मग गोष्टी ऑटोमॅटिकली माझ्याकडून मॅनेज होतात, कारण दुसरं काही पर्याय नाही आहे.
आणि या गोष्टी असतील तर आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, नाव करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी असतील तर त्या सॅक्रिफाईस केला पाहिजे. आणि येस, पुढे जायचं असेल तर कुठेतरी आपल्याला ॲडजस्टमेंट जी आहे तर ती केली पाहिजे. टाईम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कमीत कमी कशी गुंतवणूक करता येईल LIC मध्ये नक्की सांगा. आता LICचे ना भरपूर प्रश्न आले तुमचे, तर LIC वरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. जे LICचे एक्सपर्ट असतील ना तर त्यांच्यासोबत मी एक पॉडकास्ट बनवेन तुमच्यासाठी डिटेलमध्ये. तर सगळे प्लॅन्स जे असतील तर ते मी म्हणजे माझे जे हे आहेत ना म्हणजे मी ज्यांच्याकडून केलेले आहेत ना तर ते फॅमिली फ्रेंडच आहेत, तर ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ना डिटेलमध्ये देतील. मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुमच्यासाठी एक व्हिडिओ माझ्यासोबत जो होता तो शूट करायला, कारण तुमचे भरपूर आल्यात की मुलांसाठी पॉलिसी असेल तर सांगा असं वगैरे. त्यानंतर आहे की वर्क फ्रॉम होम सजेस्ट कर प्लीज. आता वर्क फ्रॉम होममध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही माझ्यासारखं ग्राफिक डिझायनिंग करू शकता, यूट्यूब चॅनल चालू करू शकता, व्हर्च्युअल असिस्टंट तुम्ही होऊ शकताय, त्यानंतर घरातून तुम्ही क्लोदिंग सेल करू शकताय, कुठलेही आर्ट क्राफ्टच्या वस्तू घरातून तुम्ही सेल करू शकताय, ॲफिलिएट मार्केटिंग करू शकताय. म्हणजे ॲमेझॉनवरून एखादी लिंक घ्यायची, ती तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती पोस्ट करायची आणि जर तिथून एखादी व्यक्ती बाय करत असेल तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं. तर अशी भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, या भरपूर फ्रीलान्सिंग मध्ये रायटिंग आहे, तुम्ही रायटिंग ऑफर करू शकताय. व्हिडिओ एडिटिंग जर कोणाला येत नसेल तर एडिटिंग करून देऊ शकताय, थंबनेल्स लोकांसाठी बनवून देऊ शकताय. भरपूर ऑप्शन्स आहेत. याच्यासाठी आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो प्रिपेअर करूया. आणि बघा अजून पुढची होती मला यूट्यूबचे क्लासेस ऑनलाईन घ्यायचे आहेत, प्लीज गाईड करा. आता तुम्हाला यूट्यूबचे क्लासेस घ्यायचे आहेत, कुठलेही क्लासेस तुम्ही घेऊ शकताय. मी लास्ट व्हिडिओ केलेला आहे बघा गुगल मीटवरती, तर त्याच अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचं आहे, गुगल मीटवरती जर तुम्ही मोबाईल किंवा तुमचं लॅपटॉपची स्क्रीन शेअर करताय ना तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याच्यावरती तुमचे लेक्चर्स जे असतील तर ते तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकताय आणि रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत तर ते पण तुम्ही त्याच्यावरती अरेंज करू शकताय गुगल मीटवरती. फक्त तुमचा सिलेबस ठरवा. आता यूट्यूबचे क्लासेस घेणार आहे ना तर यूट्यूबच्या क्लासमध्ये तुम्ही काय काय शिकवणार, अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत स्टेप बाय स्टेप सांगा स्टुडंट्सना. पहिलं कोर्स डिझाईन करा तुम्ही. आता मी माझं मगाशीच एका माझ्या मैत्रिणीसोबत बोलणं झालं, ती एका फील्डमध्ये खूप छान आहे, ती खूप एक्सपर्ट आहे. मग मी तिला सांगितलं की तू क्लासेस घे, माझ्या ऑडियन्सला त्या फील्डची खूप जास्त रिक्वायरमेंट आहे आणि लवकरात लवकर तिला मी तर सांगितलं. आय होप सो तिचे क्लासेस लवकरात लवकर चालू होतील आणि ते झाले की मी ते लगेचच तुम्हाला सांगेन. तर मी तेच तिला सांगितलं की थोडंसं प्लॅनिंग कर, काय काय शिकवायला लागते, इझिली आपण ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो. अजून एक प्रश्न होता, मॅम तुम्ही फक्त कॅनवा यूज करून अर्न करतात का? तर येस, मी फक्त कॅनवा यूज करून अर्न करते. मी कुठलाही दुसरा सॉफ्टवेअर शिकलेले नाही, मला येत नाही, फक्त कॅनवा शिकलेला आहे आणि कॉन्फिडन्स आहे आपल्यामध्ये, तितके एफर्ट्स घेण्याची ताकद आहे, त्यामुळे फक्त कॅनवावरती होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक प्रश्न होता की हाय मला ग्राफिक्सचा क्लास जॉईन करायचा आहे, माहिती भेटेल का? यस, ग्राफिक्सची आपली नवीन बॅच जी आहे तर ती 1 फेब्रुवारीपासून चालू होते. आत्ता 1 फेब्रुवारीपासून दुपारी 2 आणि रात्री 8ला लाईव्ह लेक्चर्स आहेत. आणि जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करता येत नसतील तर तुम्ही वेबसाईटचा लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला दिला जातो, वेबसाईटवरती लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता. ग्राफिक डिझायनिंगमध्ये अगदी बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवलं जाते. तुम्हाला सुरुवातीला काहीच आयडिया नसली तरी सुद्धा काही हरकत नाही, बेसिकपासून शिकवलं जाते. मोबाईलवरून करू शकताय. कोर्सची फी किती आहे? फक्त 1000 रुपये आहे. आता 1000 रुपये भरल्यानंतर अजून काय पैसे भरावे लागतील का असं सुद्धा काही लोक विचारतात. तर 1000 भरल्यानंतर कुठलीही अमाऊंट भरायला लागत नाही. फक्त जर तुम्हाला तो सॉफ्टवेअर पेड आणि फ्री दोन्ही असतंय. जर पेड व्हर्जन घ्यायचं असेल तर 150 रुपये अप्रॉक्सिमेटली आहेत पूर्ण एका वर्षाचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळे एलिमेंट्स वगैरे वापरायला मिळतात त्या सॉफ्टवेअरमधले. ते सुद्धा तुम्हाला टीम मेंबर आपली जी आहेत तर त्या घेऊन देतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तो 150 रुपये जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ते काही कंपल्सरी नाही आहे, तर तो एक कॉस्टिंग येतो, बाकी कुठलाही कॉस्टिंग नाही आहे. 2 महिन्याचे चार्जेस आहेत 1000 रुपीज, त्यामुळे नक्की तुम्ही जॉईन करू शकताय. जर काही कोर्सबद्दल डिटेल्स हवे असतील तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मी तुम्हाला सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा, जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती मिळून जाईल. 1 तारखेपासून चालू होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण 2-3 दिवस जरी पुढे गेला ना मग तुमचा गोंधळ होऊन जातो. त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. तर आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता. पुढचा व्हिडिओ जो आहे ना तर त्याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे की आपण म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते मी सगळे सॉल्व्ह करणार आहे. तुमचे जे काही प्रश्न माझ्याबद्दल, माझ्या चॅनलबद्दल, माझ्या कामाबद्दल असतील तर त्याची उत्तरं सगळी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचे काय प्रश्न आहेत, तुमचे काय डाऊट्स आहेत तर ते प्लीज कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, प्लीज मला कमेंट करा. आणि नक्कीच तुमची कमेंट जी आहे तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲज अ पार्ट म्हणून घेणार आहोत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, बाय, थँक्यू सो मच.